थांबा 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 माझा व्हिडिओला बघा शेवटपर्यंत. माझ्या व्हिडिओमध्ये शेवट काय आहे ते बघा तर कधी, आणि इथं स्किप करता माझं मग व्हिडिओ. काय तुम्ही पण माझ्या व्हिडिओला बघा पूर्ण कधी पण. मित्रांनो माझे व्हिडिओ बघत राहा. माझी व्हिडिओ कशी वाटते ते पण सांगा. बघा मी आता मित्रांनो शाळेत तुम्हाला रियांशला आणि रियांशच्या घरी आलेलो बघा. आणि आता ऊन एवढं वाटते ना बघ, बरं घामा बघायला आणि फॅन लावून बसतो मित्रांनो बघा. कारण की एवढी गरमी वाढलेली आहे, खूप ऊन आहे मित्रांनो बाहेर, खूपच जास्त. तर आता जेवण करतोय. तर शाळेत जायचं मित्रांनो मला. नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेत असाल आणि मी पण मजेत आहो. तर मी आलेलो आहे चौपाटीला फिरायला. तर आता उन्हाचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे, पण समुद्रावर हवा चलते का वाटत नाही जास्त, खूप जास्त हवा चालू आहे मस्त. तर मित्रांनो ह्या साईडले बघा मच्छी सुकवणं चालू आहे, आणि हा एरिया मच्छी सुकवण्याचा एरिया आहे. आणि खूप छान म्हणजे पब्लिक असतो बीचवर आणि खूप छान वाटतं. आणि तर कधी बघा एकटा आपण आलो चौपाटीला तर कधी कोणी ना कोणी असतोच, त्याच्यामुळे काही भीती वगैरे काही वाटत नाही. तर मित्रांनो मी आज तुम्हाला भरपूर दिवस झालेला माझा व्हिडिओ आला नाही आणि तुम्हाला सांगणार होतो. खरंच आता उन्हाळा लागलेला आहे आणि गावाला जाण्याची तयारी चालवली आहे. आता कामावर सुट्ट्या मिळणार नाही मिळणार, पण माझी फॅमिली तर गावाला जाणार मित्रांनो. तर हा कुत्रा माझ्या मागे येतो, मला वाटतं चावतोय काय, घाबरलेलो मित्रांनो. बघा कुत्रा बघतोय, तोंडवर बघ कसं आहे दिसतोय. घाबरलोय त्या कुत्र्याला, आणि ते कुत्रे भरपूर आहे आणि त्या कुत्र्याला बघून मी पण घाबरत मागे पाठीपाठी बघतोय हाय उभा. तर मित्रांनो हे बघा चौपाटी छान आहे दिसतोय. हे आहे दगड बघा सगळे समुद्रावरचे. आणि हा कुत्र्याला मी घाबरलेलो, हे बघा पूर्ण खालेला, भीती वाटते. तो कसं तरी करतोय, त्याला उन्हीनं आणि कसं तरी होतं, त्याला पाण्यात जाव का काय करू, आणि चावाची भीती वाटते कुत्र्याची मला. बघा का चाललेला हा दिसतोय, हा गेलेला तो आता थंड हवा वाटतोय, ते बघ थंड्यामध्ये जातोय. आणि मित्रांनो बघा किती छान वातावरण आहे इथे, आणि खूप छान थंड थंड हवा आहे. आणि बघा आणि हे इथे एवढी हवा छान चालतोय. आता उन्हाचं प्रमाण तर वाटूनच नाही आलं, असं वाटायला आलं की मी इथे थंडीच्या दिवसामध्ये जशी गार हवा लागतोय तशी गार हवा लागतोय मित्रांनो. आणि तिकडे मुलं खेळतोय आहे क्रिकेट दिसतोय बघा. हे बघा क्रिकेट खेळत आहे मित्रांनो बघा दिसतोय. तर हे चौपाटीला क्रिकेट खेळत आहे मित्रांनो. आणि इथे समुद्र किनारा नसताना हे नुसतं नारळाचे झाड आहे दिसतोय. हळू दाखवतो तुम्हाला, मी खूप तुला फास्ट कॅमेरा केलेला इथे, तर थांबा मी तुम्हाला थोडा हळू दाखवतोय. बघा 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 पूर्ण नुसतं नारळाचे झाड आहे मित्रांनो. आणि हा पूर्ण समुद्र चौपाटीला ना साईडला सगळे बंगले आहे मित्रांनो, आणि मोठे बिल्डिंग हॉटेल वगैरे आहे. आणि ह्या लाईन मध्ये त्याच बिल्डिंग मध्ये सगळ्या नारळाची झाडं वगैरे बंगलेमध्ये आहे. आणि हे बघायला खूप छान वाटतं मित्रांनो. आणि मी ज्या एरियामध्ये राहतो तो एरिया खूपच मस्त आहे, आणि ते मच्छी वगैरे सुकू घालतो तो खूप छान.
आणि मच्छी वेगवेगळ्या मच्छ्या बघायला मिळतं मार्केटला. बघा मित्रांनो, असं इथचं वातावरण आहे आमच्या ह्या चौपाटीलचा मठच्या. आणि मी अधूनमधून ह्या चौपाटीला फिरायला येतच असतो. आणि तसं सांगितलं जातं तर खरंच सांगू तुम्हाला मित्रांनो, आता उन्हाळा लागलेला आहे, सुट्ट्या गावाला जायचा खूप इंटरेस्ट वाटतो की गावाला आता 1 महिनाचा गावात जावा आणि गावातलं वातावरणात राहावं असं वाटतं मित्रांनो. पण काय करणार, मजबुरी आहे. तर आपल्याला सुट्ट्या वगैरे मिळत नाही, तर 8 दिवस मिळाल्या त्या भरपूर समजायच्या. आणि मागच्या वर्षी मी तर 1 महिनाभर मे मध्ये गावीच होतो मित्रांनो. आणि गावी असल्यामुळे काही थोडं तब्येत पण थोडी बरी नव्हती, तर कसलं गाव ते, पण ते गाव कसा दिवस गेले माहीत पडले नाही. मे महिना आणि संपलेला. आणि मग नंतर मी इकडे आलेलो आणि इकडे पण लगेच फोन यायचे, बाबा कधी येतोय कधी येतोय. पण बरोबर आहे ना मित्रांनो, इकडे पण कोणी आहे नाही ना, तर मग कोणी पण बोलणार की या ये करणार. तर त्यामुळे मला थोडा गावाचं वातावरण मला आवडतोय, पण काय करणार. तर हे चौपाटी बघा आणि वातावरण बघा खूपच छान आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, माझ्या व्हिडिओ कसे वाटताय ते कमेंट बॉक्सला सांगा आणि सांगायला मला विसरू नका. आणि ते कुत्रे बसले जातो तर भीती वाटते कुत्र्यांची. बघा बघतोय, मला तर इथे व्हिडिओ काढायला आलं काय कुत्र्यांची भीती वाटतंय. कारण की मला एकदा कुत्रा चावलेला, त्या वेळेपासून मी घाबरतो या कुत्र्यांना. हे बघा खरंच. आणि कुत्रे नुसतं मला बघतो इकडून तिकडून की हा कोण आलेला आहे. हे बघा इकडे पण आहे, दिसतोय. आणि नुसतं इथं दगड आहे मित्रांनो. बघा हा कुत्रा पापा माटी मागून येतोय बघा. आणि घाबरणार ना मित्रांनो. आणि मी खूप घाबरलेलो आहे कुत्र्याला. तर हे बघा इथं नुसतं समुद्रात नुसतं दगड असतो. आणि हे बारीक बारीक खुले दिसतोय ना, खाली खाली छोटे 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 छोटे, त्याच्यामध्ये माहिती काय असतो, खेकडे असतो. खेकड्यांची घर आहे मित्रांनो. हे छोटे छोटे दिसतो ना वर आलेले, हे सगळे खेकडे आतमध्ये याच्यात. आणि बारीक बारीक छोटे छोटे खेकडे आणि ते मोठे होतो, यांची घर आहे मित्रांनो. दिसतो बघा बारीक 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 काढलेले. हा मग तुम्हाला दाखवतो मित्रांनो. बारीक बारीक दिसतो तुम्हाला, हे सगळे आहे ना, हे खेकड्यांचे घर आहे. हे सगळे समुद्र किनाऱ्यात असतो मित्रांनो. आणि सगळे खेकडे आहे. आणि संध्याकाळचे 5-6 वाजता निघतो, यावेळेस आतमध्ये लपलेले असतो मित्रांनो खेकडे. याच्यामध्ये सगळे खेकडे आहे, दिसतो तुम्हाला बारीक 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 सगळे निघालेले असे. तर हा एरिया खेकडे कुत्रे खूप काही. तर कुत्रे डॉगीचे भीती वाटतो बघा किती आहे. आणि बसले राहतो, भीती वाटतं मला कुत्र्यांची चावायला. बघा थंड वातावरण बघा. हे बघा आंघोळ करतोय, यांना इंटर आता बघा. त्याला उन्हामध्ये एवढी ऊन असली का त्याला पण आंघोळ करायला खूप छान वाटतंय समुद्रात. इथं वातावरण वाटून नाही आलं का मित्रांनो, खरंच एवढं उन्हाचं प्रमाण आहे, ऊन आहे असं वाटत नाही. कारण की थंडी हवा चालू आहे मित्रांनो. कारण की समुद्राच्या जे पाण्याची हवा आहे, ती हवा थंडी वाटते मित्रांनो. कारण ऊन माहिती नाही पडत. हे बघा कसे एन्जॉय करतो मित्रांनो हे कुत्रे बघा. हा हा काय मस्त एन्जॉय करतोय बघा. एक शेपूट हलवतोय बघा. हा त्याला बोलतोय एन्जॉय कर. हे बघा छान एन्जॉय करतो मित्रांनो. ते बघा आता तिसरा आला आणखी इकडून पाठीमागून दिसतो तुम्हाला. बघा आला ह्या डॉगी आलेला. आणि ह्या डॉगीची बघा थंड पाण्यामध्ये मजा समुद्रात एन्जॉय करतो. आणि आपलं एवढं एन्जॉय करणार नाही, पण ते करतो एन्जॉय. अशा मित्रांनो त्या डॉगीची इथं एन्जॉय आहे चौपाटीला. बघा छान थंड थंड पाण्यामध्ये आंघोळ करणार मित्रांनो. हे थंड वातावरण मित्रांनो. वाटत नाही तुम्ही मे मध्ये तर जरी इथं आले ना तर ऊन वाटणार नाही. आणि खरंच बघा. आणि इथं ह्या कुत्र्यांना पण बघा वाटत नाही. आणि इथं मुलं वगैरे फिरायला येत राहतो. आणि हे बघा मित्र क्रिकेट खेळतोय. तर हे बघा एक असे कुत्रे मस्त एन्जॉय करत आहे. आणि तुम्ही पण एकदा आमच्या चौपाटीला एन्जॉय करायला या नक्की. मी पण इथे एन्जॉय करत असतो, अधून मधून फिरायला येतो आणि हवा वातावरणाचा मस्त मजा करतोय. आणि खूप मोठी चौपाटी आहे मित्रांनो हे. आणि हे पाणी आज समुद्रात खूप लांब गेलेलं आहे तिकडे, त्याच्यामुळे इकडे जागा खाली आहे खेळायला. आणि सगळे गोटे उघडे पडलेले त्याच्यामुळे. आणि बघा
आणि ज्या आतमध्ये जायला काय नाही मित्रांनो, याच्या आतमध्ये गेले ना आपण गोटे वगैरे शेवाळले असतो ह्या आतमध्ये. याच्या आतून एकदा मी पाय घसरून मी खाली पडलो, डोक्याला लागलं, माझा हात घसरला, किती मोठं रक्त गेलेलं मित्रांनो. तर मी पडलो म्हणून मी ह्या दगडामध्ये आतमध्ये जात नाही, कारण की ते शेवाळलेले असतो आणि त्याच्यामधून पाय स्लिप होतो चप्पलचा. त्याच्यामुळे मी आतमध्ये घुसत नाही, मी दुरूनच काढतो. आणि तिकडे चील वगैरे पण बसलेला आहे बघा मित्रांनो, तुम्हाला दिसतोय, थांबा दाखवतो चीड. हे बघा मित्रांनो, ह्या चिल आहे, दिसलं मला. हे बघा, हे हा पण एन्जॉय घेतो, इकडे पण बसले आहे. हे बघा, दिसल्या मित्रांनो. हे बघा, हा दोन इकडे आहे आणि त्या बाजूलाच अजून दोन तो उभे आहे, दिसल्या. तर हे बघा चिल पण इथे एन्जॉय, थंड वातावरण आहे मित्रांनो खूप.